ज्या मी संज्ञा शिकवल्या समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, जोडमूळ संख्या, या सगळ्या संज्ञेशी रिलेटेडच वर्गीकरणामध्ये किंवा क्रमामध्ये किंवा संख्येच्या कुठल्याही क्वेश्चन मध्ये काय असतो, प्रश्न असू शकतो रिलेटेड, म्हणजे तसं जशा तसा नाही मिळणार पण त्याच्याशी रिलेटेड असा प्रश्न असू शकतो. तर हा प्रश्न सुद्धा असाच रिलेटेड आहे. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये काय आहे 132, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे 286, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे 207 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये काय आहे 99. तर यामध्ये गटात न बसणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. तर चारही संख्येकडे आपण नजर फिरवली तर एक गोष्ट लक्षात येते की 99 या संख्येवरून आपण एक अंदाज बांधू शकतो की 99 ही संख्या काय आहे 11च्या पटीतली आहे, म्हणजे काय 11च्या पाढ्यातली आहे. म्हणून पहिल्यांदा 99 घेऊन बघूया. 99 11च्या पटीतली आहे. 11 90 99 बाकी 0. त्यानंतर 99 ला 11ने भाग जातो, मग दुसऱ्याही संख्येला 11ने भाग जातो का बघूया. 286 ला जातो का बघूया. 11 दोन्ही 22 0, 8तनं 2 गेले 6, वरतून घेतले 6, त्यानंतर 11 सक्क 66 भाग गेला. त्यानंतर 132 ला पण 11ने भाग जातो का बघूया. 11 एके 11, एकातून 1 गेला 0, 3तून 1 गेले 2, वरून घेतले 2, 11 दोन्ही 22, बाकी राहिली 0. म्हणजे काय तर किमान 132, 286 आणि 99 याला तरी बाबा 11ने भाग जातो. मग दुसरा एक पर्याय आहे 207, त्याला सुद्धा 11ने भाग जातो का ते बघायचं. जर तुम्ही 11चा पाढा तुम्हाला तोंडपाठ असेल आणि 11ची जर कसोटी तुम्हाला माहित असेल तर तुम्ही एका क्षणात हे उत्तर काढू शकता. 207 ला भाग जातो की नाही बघता क्षणी समजतं, तरी पण मी तुम्हाला सोडवून दाखवते. 11ने 207 ला भाग जातो का बघूया. तर 11च्या पाढ्यामध्ये 20 पेक्षा लहान संख्या आहे का तर आहे. 11 दोन्ही 22 ही मोठी आहे, त्याच्यापेक्षा लहान म्हणजे 11 एके 11, 11 एके 11, 20तून 11 गेले किती राहिले 9, बरोबर. वरून घेतले 7, मग 97 ला भाग जातो का 11ने नाही. तर 97 पेक्षा लहान संख्या कुठली आहे का बघायची. तर 97 पेक्षा लहान संख्या 11 8 88, 97 मधनं 88 घालवायचे किती येणार 9, बाकी राहिली किती 9. म्हणजे काय 207 ला 11ने भाग जात नाही. म्हणजेच काय 132 ला 11ने भाग गेला, 286 ला 11ने भाग गेला, 99 ला भाग गेला, पण 307 ला भाग गेला नाही. म्हणून 3 नंबरचा पर्याय हा विसंगत पर्याय आहे. म्हणून काय आपलं 207 हे आपलं उत्तर आहे. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात, जे की डिरेक्टली जरी संज्ञेशी रिलेटेड नसले तरी डिरेक्टली संज्ञेवरच आधारित नसले तरी ते संज्ञेशीच रिलेटेड असे असतात. त्यानंतर पूर्णांक किंवा अपूर्णांक संख्येवर सुद्धा आधारित क्वेश्चन आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये असं बघता येईल की 12/20, त्यानंतर 21/28, 27/36 आणि 18/24 आपण हे करून बघू. आता पूर्णांक संख्या म्हणजे मी काय सांगितलं मी तुम्हाला, तर पूर्णांक संख्या म्हणजे अशी संख्या ज्याला निशेष भाग जातो, छेदाने अंशाला निशेष भाग जातो, बाकी 0 उरते. अपूर्णांक संख्या म्हणजे काय तर छेदाने अंशाला पूर्ण भाग जात नाही, बाकी काही ना काही उरते. आणि जर उत्तर काढायचं म्हटलं तर ते पॉइंट मध्ये येतं, म्हणून त्याला अपूर्णांक संख्या म्हटली जाते. आता याच्यातून आपल्याला विसंगत पर्याय शोधायचा आहे. तर 12/20, 21/28, 27/36 आणि 18/24 याच्यामध्ये पूर्णांक संख्या कोणती अपूर्णांक संख्या कोणती आपण काढूया. म्हणजे आपल्याला काय ऑटोमॅटिक आपल्याला काय मिळेल उत्तर मिळेल. तर 12/20 ला आपण असा सुद्धा भाग देऊ शकतो, 4ने भाग देऊ शकतो. 4 त्रिकम 12, 4 पंचे 20. अपूर्णांक संख्या आली, ही पूर्णांक संख्या आली नाही, कारण 5ने 3 ला भाग जातो का नाही, तर म्हणजे ही अपूर्णांक संख्या आली. काय झाली अपूर्णांक संख्या आली 12/20. त्यानंतर 21/28 घेऊ.
21 छेद 28 ला 7 ने भाग जातो, 7 त्रिक 21, 7 चौक 28. ही सुद्धा काय झाली, अपूर्णांक संख्या आली. ही सुद्धा काय, अपूर्णांक संख्या आली, कारण 4 ने 3 ला भाग जातो का, तर नाही. त्यानंतर 27 छेद 36, 27 छेद 36 मध्ये 3 ने भाग जातो, 3 नवे 27, 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, म्हणजे पुन्हा 3 छेद 4, म्हणजे हा सुद्धा झाला अपूर्णांक. ही सुद्धा अपूर्णांक संख्या झाली. त्यानंतर लास्ट पर्याय 18 छेद 24, यामध्ये 6 ने भाग जातो, 6 दोन्ही 18, 6 चौक 24, 3 छेद 4, ही सुद्धा अपूर्णांक संख्या झाली. तर सगळ्याच अपूर्णांक संख्या झाल्या. मग विसंगत पर्याय कोणता आहे, तर पर्याय क्रमांक 1, कारण याचा काय छेद वेगळा आहे, 3 छेद 5 आलेला आहे. सगळ्याचे अपूर्णांक काढल्यानंतर म्हणजे लास्ट उत्तर काढल्यानंतर काय अपूर्णांक कोणता आलेला आहे, इथं सुद्धा 3 छेद 4, इथं सुद्धा 3 छेद 4 आणि इथं सुद्धा 3 छेद 4 आलेला आहे. म्हणून काय, तर या सगळ्यामध्ये सारखेपणा आहे आणि हा तेवढा अपूर्णांक काय आहे, वेगळा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 12 छेद 20 हा आपला योग्य पर्याय आहे, जो की या पर्यायाशी विसंगत आहे. त्यानंतर काही जोडमूळ संख्येवर सुद्धा उदाहरणं असतात. जोडमूळ संख्येवर सुद्धा काय असतात, उदाहरणं असतात. फॉर एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर आता या 4 अंकी संख्या आहेत. किती आहेत, 4 अंकी संख्या आहेत. पण आपल्याला जर बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की या 4 अंकी संख्या 2 मूळ संख्येने तयार झालेल्या आहेत. काय, 2 मूळ संख्येने ही 4 अंकी संख्या तयार झालेली आहे. म्हणजे पहिली एक संख्या, दुसरी एक संख्या, पहिली 2 अंकी संख्या, दुसरी 2 अंकी संख्या, पहिली 2 अंकी संख्या, दुसरी 2 अंकी संख्या, पहिली 2 अंकी संख्या आणि दुसरी 2 अंकी संख्या, अशा 2-2 अंकांच्या संख्याने काय 2-2 अंकी संख्येने काय 4 अंकी संख्या इथे तयार केलेली आपल्याला दिसते. या संख्येमध्ये एक सारखेपणा सुद्धा दिसतो. तर 23 आणि 29 या दोन्ही मूळ संख्या आहेत. म्हणजेच काय, ह्या जोडमूळ संख्या आहेत. 23 आणि 29 या जोडमूळ संख्या आहेत. 11 आणि 13 या सुद्धा जोडमूळ संख्या आहेत. 41 आणि 43 या सुद्धा जोडमूळ संख्या आहेत. आणि 32 आणि 37 या सुद्धा जोडमूळ संख्या आहेत का, नाही. तर 32 ही जोडमूळ संख्या नाही. 32 चे विभाज्य आहेत 2 आहे, 4 आहे, त्यानंतर 8 आहे, 16 आहे, 32 आहे. म्हणजे काय, तर 32 चे बरेच विभाज्य आहेत. बऱ्याच संख्येने 32 ला भाग जातो. म्हणजेच काय, 32 ही मूळ संख्या नाही. तर 32 ही काय संयुक्त संख्या आहे. 32 ही संयुक्त आहे. पण 37 ही मूळ संख्या आहे. पण हे चालेल का, तर नाही चालणार. का नाही चालणार, कारण ह्या सगळ्या 3 पर्यायामध्ये जोडमूळ संख्या आहेत, म्हणजे मूळ संख्याच्या जोड्या आहेत. आणि इथं जोडमूळ संख्या नाही आहे. म्हणजेच काय, चौथा पर्याय 3237 किंवा 3237 हा पर्याय आपल्याला विसंगत पर्याय म्हणून सांगता येईल. असे सुद्धा जोडमूळ संख्यावर आधारित असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पूर्णांक अपूर्णांक संख्येची सुद्धा अशा पद्धतीने काय करू शकतात, प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता पूर्णांक संख्येचं अजून एक आपण उदाहरण घेऊ. 27 छेद
9, 36/18, 54/9 आणि 50/, दुसरे घेऊ आपण 49/6. ओके, तर हे 4 पर्याय आहेत. असे सुद्धा पूर्णांक आणि अपूर्णांक संख्येचे काय करू शकतात, आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय करायचं, या संख्या पूर्णांक संख्यामध्ये घ्यायचा, म्हणजे छेदाने अंशाला भाग देऊन बघायचं आणि त्याची पूर्णांक संख्या येते का, पूर्ण भाग जातो का ते बघायचं. आता 27ला 9 न भाग जातो का, तर जातो. 9च्या पाड्यात 27 आहे. 9 एके 9, 9 त्रिक 27, उत्तर आलं 3. 3 ही पूर्णांक संख्या आहे, बरोबर. त्यानंतर 18 ने 36ला भाग जातो का, तर जातो. 18 एके 18, 18 दोन्ही 36, तर 2 ही सुद्धा पूर्णांक संख्या आली. त्यानंतर 9 ने 54ला जातो का, भाग जातो. 9 संग 54, म्हणजे 6 ही पूर्ण संख्या आली. त्यानंतर 6 ने 49ला भाग जातो का, तर नाही जात, तरी पण आपण देऊ, आपण देण्याचा प्रयत्न करू. पॉइंट मध्ये का होईना आपण काय करू, त्याला भाग देऊ. तर 49 6च्या पाड्यात आहे का, तर नाही, पण 49 पेक्षा लहान संख्या 6च्या पाड्यात आहे. 6 8 48, 0, 9 मधनं 8 गेले 1. हा, मग काय होणार, तर भाग जाणार नाही. म्हणजेच काय, तर हे काय झालं, आपल्याला उत्तर ह्याचं येत नाही. बाकी काय झालं, उरते 1 उरते, म्हणजेच काही अपूर्णांक संख्यामध्ये येतं. तर याचं उत्तर कसं येईल, असं उत्तर येतं, म्हणजेच हा अपूर्णांक येतो. म्हणून काय झालं, तर हा विसंगत पर्याय आहे. आता हे कसं आलं हे वाटेल तुम्हाला, 49चं असं रूप, संक्षिप्त रूप असं कसं येतं, तर 6 गुणिले 8 48 अधिक 1 49 छेद, सॉरी इथं 6 हवेत आणि इथं 8 आहे. छेदाच्या ठिकाणी छेद, इथं जो भागाकार आलेला आहे तो इथं आणि 1 इथं. 6 8 48 अधिक 1 49, 49 छेद 6 असं संक्षिप्त रूप आपण देऊ शकतो. म्हणजेच काय, हा अपूर्णांक आहे आणि बाकीचे पूर्ण आहेत, पूर्ण संख्या आहेत. म्हणून काय, तर चौथा पर्याय आपल्या पर्यायामध्ये काय बसत नाही. तसेच अपूर्णांकावर सुद्धा तसंच येऊ शकतं. एक्झाम्पल बघू आपण, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तर 25/30, त्यानंतर 30/36, जसं मगाशी आपण बघितलं उत्तर त्या पद्धतीनं. त्यानंतर 40/48 आणि दुसरं 54/63. तर आपल्याला त्याला पूर्ण रूप द्यायचं आहे, म्हणजेच काय करायचं आहे, याचे पूर्णांक संख्येमध्ये याचं रूपांतर करायचं आहे. तर करू. 30ला भाग देऊ, कशाने भाग जातो, अशी एकच संख्या शोधून काढायची ज्याला अंशाला सुद्धा भाग जातो आणि छेदाला सुद्धा भाग जातो. आता 25 ही कोणाच्या पाड्यात आहे, कुठल्या पाड्यात आहे, तर 5च्या पाड्यात आहे. 25 ही काय, 5च्या पाड्यात आहे आणि 30 सुद्धा 5च्या पाड्यात आहे ना. तर 5 5 25, 5 सक 30, 5 5 25, 5 सक 30. अपूर्णांक संख्या कोणती आली, 5/6 आली. पहिला जो पर्याय होता 25/30,
याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर उत्तर काय आलं 5/6. 5 याच संख्येने ह्या दोन्ही संख्येला भाग देऊन आपण काय केलेलं आहे अपूर्णांक संख्या काढलेली आहे. तर याचं सुद्धा तसंच करू. याला 30ला आणि 36ला कोणत्या एका संख्येनं भाग जातो? एकच संख्या अशी आहे ज्याला दोन्ही संख्येला भाग जातो एकच संख्येने. कोणती? तर 6. 6 पंचे 30 साइन 36 म्हणजे याचं सुद्धा उत्तर काय आलं 5/6 ही अपूर्णांक संख्या आली. 6 ने 30ला सुद्धा भाग जातो आणि 36ला सुद्धा भाग जातो आणि त्याचं उत्तर सुद्धा 5/7. इथं पण 5/6 आलं. आता इथं पण बघूया. इथं 40 आणि 48 कुठल्या पाड्यात आहे? 8च्या पाड्यात आहे. 8 पंचे 40 8 संग 48 म्हणजे इथं काय 5/6 आलं. 8 पंचे 40 8 संग 48 इथं पण 5/6 आलं. म्हणजे या तिन्ही पर्यायाचा उत्तर अपूर्णांक मध्ये आलंय जे 5/6 आहे. पण याचं पण येतं का बघूया. याचं 100% येणार नाही कारण आपल्याला विसंगत पर्याय शोधायचा आहे. 3 समान पर्याय आपल्याला शोधलेले आहेत म्हणजे अखेरीस जो उरलेला आहे तो पर्याय म्हणून आपण डायरेक्टली फायनल करू शकतो. तरी पण आपण बघू भाग देऊन. तर 54/63ला 9 संग 54 9 7 63 म्हणजे काय 6/7 अपूर्णांकच आला. अपूर्णांकच उत्तर आलं पण काय तर वेगळं आलं. ह्याचं 5/6 याचं पण 5/6 याचं पण 5/6 1 2 3 ह्या तिन्ही पर्यायांचं उत्तर 5/6 अपूर्णांक संख्या आली आणि 4 नंबरच्या पर्यायाचं उत्तर हे 6/7 असं अपूर्णांक आलं. म्हणजेच काय तर चौथा पर्याय आपला विसंगत पर्याय म्हणून आपल्याला सांगता येईल. तर तुम्हाला समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, नैसर्गिक संख्या आणि जोडमूळ संख्या तसेच पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या या संज्ञेवर आधारित आपण काय केलं काही उदाहरणं बघितली. अशी बरीचशी उदाहरणं सरावासाठी आपण जर सोडवली तर आपली चांगली प्रॅक्टिस होते आणि आपण बघता क्षणी प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न बघता क्षणी आपल्याला काय होतं की क्लिक होतं की विसंगत पर्याय कोणता इतका सराव आपला झाला पाहिजे. तर अशा पद्धतीचे बरेचसे प्रश्न आपण काय करूया सराव करूया म्हणजे काय होईल आपल्याला चांगला सराव होईल आणि प्रश्नपत्रिकेत आपल्याला प्रश्न अगदी वेळेच्या आधी सोडवता येतील. जास्तीत जास्त कमीत कमी वेळेत आपण काय करायचं आहे प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. उत्तरापर्यंत आपल्याला जायचं आहे. काही ट्रिक सुद्धा आहेत त्या आपण ट्रिक काय करू नंतर बघू. जेव्हा आपला सराव पूर्ण होईल तेव्हा लास्ट पायरी म्हणून आपण काय करायचं आहे तर ट्रिक बघायचं आहे. त्यानंतर अजून काही संज्ञा राहिलेल्या आहेत. त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या आणि सममूल्य त्रिकोणी संख्या आणि सममूल्य अपूर्णांक संख्या. तर या सुद्धा संज्ञांचा काय करायचा आपल्याला अभ्यास करायचा आहे जो की आपण काय करू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये याचा काय करू अभ्यास करू. तर माझा या व्हिडिओ मधून तुम्हाला समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, जोडमूळ संख्या या संज्ञा काय व्यवस्थित समजल्या असतील अशी मला खात्री आहे. तर या सुद्धा 2 ज्या संज्ञा आहेत त्या पण आपण बघू. अजून काही संज्ञा तुम्हाला अभ्यासाच्या आहेत ज्या तुम्हाला समजत नसतील त्या सुद्धा तुम्ही मेसेज करून मला सांगू शकता. त्याच्यावर सुद्धा आपण काय करू एखादा लेसन घेऊ आणि त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न आपण सोडवू म्हणजे आपल्याला त्या संज्ञा चांगल्या पद्धतीनं क्लिक होतील. तर NMSच्या बुद्धिमत्ता क्षमता चाचणी या पेपरचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे. सिलेबसची सुरुवात केलेली आहे. असेच रोज लेसन होतील आणि रोज सराव प्रश्न सुद्धा आपण सोडून घेऊ. तर तुम्ही हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून कोणत्या कोणत्या विषयावर तुम्हाला लेसन बघायला आवडेल हे सुद्धा मेसेज करून कळवा म्हणजे आपण काय करू ते सुद्धा ऍड करून आपण लेसन घेऊ. ओके, थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू. बाय.